हाय फ्रेंड्स, तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत तांदळाची भाकरी आणि ती पण अगदी छान अशी मऊ लुसलुशीत. तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर इकडे बघा, दुसरीकडे मी एका परातीमध्ये तांदळाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही आपण बाहेर गिरणीतनं दळून आणले की काही ना काही कचरा असतो, त्याच्यामुळे मग मी ते चाळून घेतलेलं आहे, एकदम बारीक करून घेतलेलं आहे. तर त्यात मीठ ॲड केलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ. हे पहा, आता हे मीठ टाकून मी मिक्स केलेलं आहे ते. आता आपले पाणी इकडे तापलेलं आहे, ते पाणी फक्त एकदा उकळी येऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि हे गरम गरमच आपल्याला पिठात टाकायचे. आता हे पाणी छानपैकी उकळलेलं आहे आणि जसं लागेल तसं मी याच्यामध्ये ते पाणी मिक्स करत आहे. जास्त एकदम पण सगळं पाणी टाकायचं नाही आहे त्यात, जसं लागेल तसंच त्या पिठामध्ये ॲड करत राहायचं हे पाणी. हे पहा, या पद्धतीनं. आणि पाणी गरम असल्यामुळे ते आपल्याला लगेच हाताने मळता येत नाही, कारण ते आपल्या हाताला भाजू शकतं. त्यामुळं मी काय केले, एका आपल्या स्पूननी ते पीठ सगळं असं एकजीव करून घेते. तर तांदळाचं पीठ बनवण्यासाठी तांदूळ हा अगदी जुना तांदूळ पण नको आहे आणि एकदम नवीन हा नको आहे. शक्यतो जो रेशनचा तांदूळ मिळतो ना, त्या रेशनच्या तांदळाचे जर तुम्ही दळून आणलं तर त्याची पीठ भाकरी एकदम सुंदर आणि छान अशी मऊ लुसलुशीत होते. तर आता इथे बघा, हे पीठ आपल्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला हाताने असं छानपैकी एकजीव आणि मस्त मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळताना जास्त जोर लावायचा नाही, आपल्या अशा मऊ हाताने ते पीठ मळायचं, अगदी हलक्या हाताने ते पीठ मळून घ्यायचंय. हे पहा, आता इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. अगदी नाजूक हाताने आणि सॉफ्टली असे हे आपल्याला पीठ मळून झालेलं आहे. आता जेवढं होईल तेवढं ते पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि आता हे पीठ आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर आता हे पहा, आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण याची भाकरी थापणार आहोत. तर या पद्धतीनं आपल्याला जेवढी मोठी हवी आहे किंवा छोटी करायची आहे त्यानुसार आपण पीठ घेऊन ती आपण पोळपाटावरती थापून घेणार आहोत आणि ती मध्ये न थापता कडेकडेने थापत जायचं आहे आपल्याला, जेणेकरून ती मध्ये चिकटणार नाही आहे. हे पहा, किती सुंदर आलेली आहे भाकरी. आता एका बाजूला आपला तवा तापलेला आहे, आता आपण या तव्यावरती भाकर टाकू आणि आपण जे मगाशी गरम पाणी केलं होतं पिठात मिक्स करण्यासाठी, तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे इथे भाकरीला वरच्या साईडने लावायला. हे बघा, आता पाणी लावून झालेलं आहे आणि आता आपण ती भाकरी आहे ना पालती करणार आहोत. आता हे बघा, ती बिलकुल चिकटलेली नाही आहे, छान अशी भाजलेली आहे. तर अशा पद्धतीनेच आपण अजून एक पण भाकरी करून घेणार आहोत. आता एक भाकरी आपली तव्यामध्ये आहे आणि दुसरी बघा मी इथे आपली भाकरी थापून रेडी केलेली आहे. आता ही भाकरी आपण परत तव्यावरतीच भाजणार आहोत.
बघा किती छान टम अशी फुगलेली आहे ती। सगळ्या बाजूने आपण तिला आता भाजून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण आहे ना, जेवढे आपल्याला आपण ते कणिक मळलेलं आहे, तांदळाचं पीठ जे मळलेलं आहे त्याची आपण पटकन भाकरी करून घेणार आहोत। तर भाकरीला कुठेही काही चिरा वगैरे काही पडलेला नाही आहेत आपल्याला। बघा किती सुंदर भाकरी आलेल्या आहेत सगळ्या। तांदळाची जेवढी भाकरी अशी फुगेल ना तेवढी ती मऊ आणि छान राहते अशी। पहा आणि मला शक्यतो भाकरी ह्या अशा जास्त फुगलेल्या आवडतात आणि छानपैकी अशा भाजलेल्या पण आवडतात त्या। तर ह्या भाकरी आपण कशाही बरं खाऊ शकतो, जसं की आपण चिकन मटन किंवा कुठलीही भाजी केली तर त्याबरोबर सुद्धा हे भाकरी आपल्याला खूप छान लागते खायला। कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर कोकणामध्ये शक्यतो आपल्याला तांदळाचीच भाकरी मिळते। तिकडे काही ज्वारी बाजरी किंवा चपाती वगैरे काही जास्त मिळत नाही, तिकडे शक्यतो तांदळाचीच भाकरी देतात। आणि ती पण लोक कसं आपण आपल्यासाठी जर तिकडे लोक असे पर्यटनासाठी गेले तर तांदळाची भाकरी आणि ते शिंपल्याचं कालवण वगैरे ते खूप छान देतात करून खायला आपल्याला। तर तिकडची तांदळाची भाकरी पण खूप सुंदर लागते, जशी तिकडची लागते तशीच आपण जर घरी बनवली तीही खूप सुंदर लागते। तर इथे बघा आपली तांदळाची भाकरी आता रेडी झालेली आहे आणि ही भाकरी आपण कशाबरोबरही खाऊ शकतो, चिकन मटन फिश किंवा मग आपली जी घरामध्ये कुठलीही भाजी असेल त्याच्याबरोबर ती तांदळाची भाकरी खायला खूप सुंदर लागते। तर इथे आता आपल्या तांदळाची भाकरी तयार झालेली आहे। हे बघा किती छान सुंदर अशी मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी तयार झालेली आहे आपली। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, तांदळाची भाकरी करायला विसरू नका हा।